तेव्हा महाराष्ट्रात अशा प्रकारे सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. अमित ठाकरे यांनीही आपला मतदानाचा हक्क आज बजावला. अमित ठाकरे यांनी सपत्नीक घेऊन मतदान केलं. अमित ठाकरेंच्या पत्नी मिताली ठाकरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. अमित ठाकरेंची पत्नी मिताली ठाकरे यांच्याबरोबर झी 24 तासनं बातचीत केली आहे. पाहूया. पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत राज ठाकरे यांच्या परिवारातले सदस्य. काय आनंद वाटतोय, खूप आनंद वाटतोय. वेगळंच वाटलं, एक फिलिंग होती अमितला असं बटन दाबायला, पण मजा आली. स्वप्न होत आहे? हो, म्हणजे स्वप्न म्हणजे आता चांगल्याच पॉझिटिव्ह नोटवर आम्ही आज संपवलाय दिवस. ओके, नक्कीच. काय विश्वास आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रभरात मनसेची चर्चा आहे आणि मनसेसाठी विशेषतः अमित ठाकरे यांच्यामुळे तर ही निवडणूक अतिशय खास असणार आहे परिवारासाठी सुद्धा. चांगलाच खूप विश्वास आहे मला आता, की मला तीच एक विनंती आहे सगळ्यांकडे, की आम्हाला एक संधी द्या, कारण बदल घडवायचा आहे आणि अमित हा नक्कीच बदल घडवेल. कियांची काय रिॲक्शन होती आज? त्याला अजून तो खूप लहान आहे, त्याला अजून आयडिया नाही आहे, पण त्याला ते पॅचेस आणि सगळे लावून त्याला खूप आवडतं. दिवसभर फिरायला बाबा बाबा करत बसतो, त्याचे चेहरे असं. म्हणजे तेवढं समजतंय की काहीतरी स्पेशल सुरू आहे. माहिती तिथं बाबा त्याच्या ह्याच्यावर आहे, पॅचवर, म्हणून त्याला ते घालून फिरायला खूप आवडतं. त्याला अजून ते इलेक्शन आणि हे सगळं नाही कळत अजून. नक्कीच. तुम्ही प्रचारात सुद्धा सक्रिय झालेला होतात, सगळीकडे फिरलेला होतात. कसं प्रेम मिळत आहे? खूप प्रेम मिळालं आम्हाला. डोर टू डोर फिरून आम्हाला खूप लोकांशी बोलायला मिळालं, संवाद करता मिळाला. सो चांगला रिस्पॉन्स होता सगळ्यांचा. 2009 नंतरची सर्वात महत्त्वाची असणारी मनसेची 2024ची ही निवडणूक मनसेसाठी गेम चेंजर ठरते का? बघूयात. कॅमेरामन सुरेशसह मनुष्य पाठक, झी 24 तास, मुंबई.